बंजारा समाजाची अनुसूचित जमाती आरक्षण मागणी, धडगाव तालुक्यातील वकिलांचा विरोध, तहसीलदारांना निवेदन। धडगाव, बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेट प्रमाणे राज्यातही अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे। मात्र या मागणीवर धडगाव तालुक्यातील सर्व वकिलांनी एकमताने विरोध व्यक्त केला आहे। त्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे हे स्पष्ट केले आहे की कुठल्याही समाजाने स्वतंत्रपणे अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी करणे चुकीचे आहे आणि ते वैधानिक प्रक्रियेच्या विरोधात आहे। वकिलांच्या निवेदनात म्हटले आहे की अनुसूचित जमातीसाठी आरक्षणाचा उद्देश सामाजिक व शैक्षणिक मागासपण दूर करणे, विशेषतः जे जमातींचे सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून शोषण व अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळावा हाच आहे। परंतु बंजारा समाजाच्या मागणीतील आरक्षणाचा संदर्भ अनुसूचित जमातीच्या परिभाषेत बसत नाही। त्यामुळे अशा मागण्या आदर्श आणि नियमावलीच्या विरोधात आहेत। शासनाने कुठल्याही समाजाला अनुसूचित जमातीमध्ये थारा देऊ नये, नाहीतर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध करेल। लोकसेवा न्यूज 24 तास। जे मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट संदर्भात जो काही शासन निर्णय पारित करण्यात आला आहे आणि त्या निर्णयाचा अनुषंगे महाराष्ट्रातील बंजारा समाज हा आम्ही आदिवासी असल्याचं आणि आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे असं म्हणून विविध माध्यमांवर गेल्या 3-4 दिवसापासून बातमी आणि वृत्त आपल्याला कळलेलं आहे। आणि या मागणीमुळे महाराष्ट्रातील तमाम समाजामध्ये असंतोष आणि तीव्र भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे। वास्तविक पाहता आजही आदिवासी समाज गरीब आहे, आजही अनेक अन्याय अत्याचार सहन करून आमचं जीवनमान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कुठलाही समाज उठसूट आमच्यामध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहे। याच्यामुळे समाजामध्ये प्रचंड असा तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे आणि या मागणीमुळे समाजामध्ये भविष्यामध्ये तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे। हे जाणून बुजून केले जात आहे। या ठिकाणी शासनाला आमची कडकडीची विनंती आहे, आमच्या समाजामध्ये कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये। आम्हाला या भारताचे शिल्पकार आणि या भारताचे या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे। या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने धक्का लागता कामा नये। ज्याला कोणाला आरक्षण मागायचं असेल किंवा काही मागायचं असेल त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा आणि स्वतंत्र मागावं, त्याला आमचा विरोध नाही। परंतु जर आदिवासी समाजामध्येच अनुसूचित जमातीमध्येच आम्हाला आरक्षण मागत असेल असं म्हणून शासनाला दबाव टाकत असेल किंवा असं म्हणून बेकायदेशीर मागणी करत असेल तर तमाम समाज रस्त्यावर उतरून रस्ते बंद केल्याशिवाय राहणार नाही। ही शासनाला आम्हाला कडकडीची विनंती आहे, आमचे भावनेचं कदर करावं आणि असा चुकीचा आमच्या समाजावर अन्याय होईल असं कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये किंवा आमच्यामध्ये बोगस घुसखोरी करू नये, ही आमची कडकडीची आव्हान आहे। जर असं चुकीचं पाऊल उचललं तर याची किंमत शासनाला मोजावी लागेल, हे आम्ही या ठिकाणी ठामपणे छाती ठोकपणे सांगतो।